आपल्याला भाजपची ऑफर आहे असं फक्त सुशीलकुमार शिंदेंनीच सांगितलेलं नाहीये, तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि राजू शेट्टींनीही ऑफर संदर्भातला खुलासा केलाय. पाहूया. मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तुम्ही जास्त काय सांगत नाही. मी काय झालं, ऑफर सगळ्यांना येत असतात, पण आडमार्गानं मध्यस्थामार्फत मी दिल्लीतल्या केंद्रीय नेत्यांच्यावर बोलावं, भेटावं, काही कामानिमित्त त्यांच्याकडे जावं, अशा प्रकारच्या सूचना येत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदेनंतर आता ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनीही भाजपच्या निमंत्रणाचा उल्लेख केलाय. म्हणजेच भाजपकडून आपल्याला ऑफर आल्याचा दावा तीन नेत्यांनी केलाय. मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तुम्ही जास्त काय सांगत नाही. काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही. अशा ऑफर आल्या तरी सुद्धा त्याला विरघळून जाण्या इतपत मी काही लेचापेचा नाही आहे. माझ्याकडे तरी थेट कुणी संपर्क साधलेला नाही आहे, पण आडमार्गानं मध्यस्थामार्फत मी दिल्लीतल्या केंद्रीय नेत्यांच्यावर बोलावं, भेटावं, काही कामानिमित्त त्यांच्याकडे जावं, अशा प्रकारच्या सूचना येत आहेत. त्यामुळं कुणाशी संपर्क साधणं, कुणावर बोलणं किंवा चर्चा करणं हा प्रश्नच उद्भवत नाही आहे. आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. मी काय झालं, ऑफर सगळ्यांना येत असतात, पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो. शेवटी पक्षाची निष्ठा, पक्षाचं काम, पद आज आहे उद्या नाही आहे, पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणं हे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असतं. तुमच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न दिसतो? नाही, मी काय जाळ्यातला माणूस थोडी. मी बाळासाहेब शिवसेना कोणाच्या बापाला थोडी ऐकणार आहे. पण काही कुटुंब फुलवण्याचा प्रयत्न करतो. आता रिलेशन सगळ्यांशी असतात, त्याच्यामुळे काय रिलेशन असलं म्हणून काय व्यक्तिगत संबंध सगळ्यांशी असतात, गप्पाही मारत असतात. परंतु मला असं वाटतं अशा याला कोणताही अर्थ नसतो. सुशीलकुमार शिंदेंनीही स्पष्ट केलंय की काँग्रेस सोडणार नाही. राजू शेट्टींनी म्हटलंय की आडमार्गानं मध्यस्थांच्या मार्फत केंद्रीय नेत्यांना भेटा असे निरोप येत आहेत आणि अंबादास दानवेंनीही ऑफर येतच असतात, पण गद्दारी करणार नाही असं सांगून ठाकरेंसोबत राहणार असल्याचं म्हटलंय. या तिन्ही नेत्यांनी दावे केले असले तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी म्हटलंय की आम्ही कोणाला ऑफर देणार नाही, पण मोदींचं नेतृत्व मान्य असेल तर कोणाला रोखणारही नाही. कोणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कोणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात जर कोणी आलं, असं जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पना साथ देण्याकरता, तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे. कुणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कोणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या, आमदार घ्या, मग पक्षाचे आसन म्हणणार नाही. पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणणार नाही. 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची जोरदार इन्कमिंग झाली होती. आता यावेळी खातं शिंदेंच्या शिवसेनेनं उघडलंय. काँग्रेस सोडून नुकतेच मिलिंद देवरा इथे शिंदे गटात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका घोषित होतील, त्यानंतर नवी इनकमिंग आउटगोईंग दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.